वैती सर और राजू दादा वैती सर इनकी तरफ से। और दोस्तों अगर कोई भी बल्लेबाज हैट्रिक सिक्स लगाता है या हैट्रिक चौके लगाता है और गेंदबाज भी हैट्रिक लेते हैं तो आदरणीय मनोज वैती सर इनकी तरफ से 500 कैश प्राइज यहाँ पर दिया जाएगा। अब मैच ऑन होगा, पहले 2 ओवर के लिए माइक्रोफोन पर अवेलेबल रहेंगे मैडी 2 ओवर। बहुत ही बढ़िया शॉट लेग साइड की तरफ, लेकिन फील्डर के हाथों में 1 रन लेने में कामयाब। दूसरे की कोशिश, लेकिन दूसरा रन नहीं मिलेगा। कीपर के हाथों में गेंद। अगदी या विभागाचा क्रिकेट ज्यांनी जिवंत ठेवले असे वैती दादा आणि त्यांची मातोश्री आपल्या समोर या ठिकाणी येताना पाहायला भेटत आहे। आणि जेव्हा जेव्हा या विभागामध्ये कॉमेंट्रीसाठी येतो ना स्वर्गीय रिगन डिसूजा स्मृती स्टेशन जेव्हा येते तेही देखील आपल्या टीम आपल्याला पाहायला भेटलं या मैदानामध्ये, तेव्हा देखील मुलाखत झाली होती ममताई मॅडम यांची। आणि आजही देखील जे KPL हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये देखील मुलाखत झालेली आहे। वेलकम असणार आहे, स्वागत असणार आहे। बहुत ही बढ़िया गेंद डॉट करती हुई सीधे शरीर को लगती हुई, कोई भी रन नहीं मिलेगा। स्लो डिलीवरी से चकमा दिया है बैट्समैन को। पाली बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी, उन्होंने खाड़ी में बहुत सारा क्रिकेट खेला, उन्हें पता है ये पिच किस तरीके से टर्न होती है। गेंद को यहाँ पर और ये फिर से गेंद को डिक करने की कोशिश, लेकिन कोई रन नहीं मिलेगा। गेंद बहुत ही बढ़िया मिश्रण यहाँ पर स्पीड का और उंगलियों का करामात देख सकते हैं आप, किस तरीके से बॉल ने गेंद को घुमाया है। अर्थाने जर पाहिलं तर अजून एकही चेंडू बॅटवर येत नाही देशातील मोठा नाव आहे, कारण मीरा भाईंदर नाही, मीरा भाईंदरच्या बाहेर या संपूर्ण महाराष्ट्राचे बाहेर भारताचे देखील बाहेर त्यांचा बॅट बोलतोय मिस्टर हितेश पाटील मल्हार स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा। और ये बहुत ही बढ़िया स्ट्रेट शॉट, जोर से मारने की कोशिश, लेकिन गेंद सीधे फील्डर के हाथों में। दूसरे की कोशिश, शायद दूसरा रन हो सकता था अगर सूझबूझ अच्छी होती तो, लेकिन बहुत ही बढ़िया थ्रो, 1 ही रन मिलेगा। इसी के साथ स्कोरबोर्ड 2 रनों पे पहुंचता हुआ। अभी तक गेंदबाज ने बल्लेबाजों को बांध कर रखा हुआ है। और ये बहुत ही बढ़िया शॉट लेग साइड की तरफ, गेंद फील्डर की तरफ जाती हुई, और ये बड़ी ही आसानी से 2 रन ले लिए गेंद कीपर के हाथ में। और ये अंपायर का डिसीजन, रन आउट, 1 ही रन मिलेगा। अगदी आमच्या समवेत आहेत या विभागातील नगरसेविका म्हणून ज्यांनी पद उचललेलं आहे अशी नम्रताई वैती मॅडम, त्यांच्या माहितीसाठी अगदी मीरा भाईंदरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्याला भाईंदर पूर्वचे खेळाडू एकत्र येताना पाहायला भेटत आहे आणि त्याचा श्रेय जाईल आमचे राजू दादा आणि मनोज दादा वैती, ज्यांनी अगदी गोरदेगाव, नवगरगाव, नवघर रोड आणि खाडी परिसरातील खेळाडूंना एक मोठा वलयांकित व्यासपीठ दिला आहे आणि एक जबरदस्त मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला आहे। आणि अगदी आपण शेवटच्या उंबरठ्यावर आहोत, म्हणजे सेमीफायनलचा थरार या ठिकाणी आपण एन्जॉय करत आहोत आणि त्याचा श्रेय आमच्या सर्व लाडक्या मान्यवर जे आम्हाला सपोर्ट केलाय आणि जे प्रेक्षक गर्दी आहे त्या ठिकाणी त्यांचा देखील आम्ही धन्यवाद करूया। मैंने आपको मैच बोलना है, पायल द्वारा बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अभी तक बैट्समैन को बांधे रखा है और खड़े उतरे अपने कैप्टन के डिसीजन पे, जिन्होंने सिर्फ 3 रन दिए इस ओवर में। रनआउट के रूप में 1 विकेट मिला है। शिलेदार इलेवन ने 1 विकेट खोकर 3 रन लगाए स्कोर बोर्ड पे। अगर इस मैच को उन्हें आसानी से जीतना है तो बोर्ड पर अच्छे स्कोर को लगाना होगा, क्योंकि आपकी अपोजिशन टीम के पास ऐसे यंग टैलेंट है जिन्होंने 1 ओवर में 26 रन का मैच भी बड़ी आसानी से जीत लिया है और उन्होंने दिखाया है कि 6 गेंदों में 26 रन बनाना है। दूसरा ओवर लेकर आते हुए प्रवीण शर्मा, देखते हैं ये किस तरीके से खड़े उतरते हैं अपने कैप्टन और टीम के डिसीजन पे। दूसरा ओवर लेकर आते हुए प्रवीण। हितेश पाटिल ने बल्लेबाजी के लिए बड़ा नाम है, बड़ा कारनामा करना पड़ेगा हितेश पाटिल को। जोर से मारने की कोशिश, लेकिन गेंद बैट्समैन को बीट करते हुए सीधे कीपर के दस्तानों में। और ये एक अच्छी गेंद मानी जाती है किसी भी बॉलर के लिए कि उसके हाथों से
बहुत ही बढ़िया गेंदबाजी प्रवीण द्वारा। ती सुरुवात पाहिजे होती, सुरुवातीपासून हितेश पाटीलनी व्हाईटच्या शोधामध्ये होते, 2 डॉट खेळले, त्यानंतर या ठिकाणी चांगला फटका खेचलाय। निलेश यादवला साथ द्यावं लागेल, कारण या मैदानाचा अगदी काना कोपरा, इकडची दगड, इकडची माती, इकडचा गवत, इकडचा पिच, या सर्वांचा अनुभव असलेला निलेश यादव शायकेंकडे आहे। और ये जोर से मारने की कोशिश ऑफ की तरफ, लेकिन चकमा देती हुई गेंद कीपर के हाथों में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है प्रवीण ने अभी तक, बहुत ही बढ़िया मिश्रण किया अपनी गेंदों में। अगदी या मैदानामध्ये अनइवन बाउन्स आपल्याला पाहायला भेटतो, कॉन्क्रीटची विकेट आहे, बॉल कधी स्किड होतो, कधी तर खाली, मात्र तुम्हाला उत्तर द्यावं लागेल या सर्व गोष्टींवर, मात द्यावं लागेल। और ये बहुत ही बढ़िया शॉट उठाकर मारा है, मिड ऑफ की तरफ, देखते हैं कैच होता है या नहीं। और ये बहुत ही बढ़िया शानदार कैच, और बैट्समैन वापस पवेलियन लौटते हैं, और ये दूसरे विकेट का पतन सिलेदार 11 के लिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी प्रवीण द्वारा यहाँ पर, और अब तक मैच को अपने कब्जे में रखा है। खऱ्या अर्थाने मोठा फलंदाज गळ्याला अडकला मी म्हणेल, बिग विकेट या ठिकाणी म्हणावं लागेल। निलेश यादव ज्याची बॅट सध्याच्या घडीला बोलताना पाहायला भेटत आहे आणि अफलातून बॅटिंगसाठी जाणला जातो, तेच निलेश यादव या ठिकाणी परतीच्या प्रवासाला निघालाय, म्हणजे एक चुकीचा फटका तुम्हाला कुठे घेऊन जाईल या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलाय। या आणि निलेश यादव मैदान सोडताना पाहायला भेटत आहे, आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनिश बोरीजा उर्फ बंटी पटेल त्यांना पाहायला भेटत आहेत। एक चांगल्या दाटणीचा बॅटर आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे, त्याच्याकडे देखील आक्रमकता आहे, मात्र आज ही खरी वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची, कारण परिस्थिती जिकडे खंबीर तिकडे उभा असतो मोनिश बोरीजा खंबीरपणे। लस्सी पाहूया। और ये अगली गेंद प्रवीण द्वारा। अब तक ठाकुर 11 ने इस गेम को अपने कब्जे में बनाए रखा है, और ये बहुत ही बढ़िया गेंद बैट को लगती हुई स्लिप में, और ये कैच ड्रॉप। ये एक और विकेट हो सकता था, एक सफलता मिल सकती थी गेंदबाज को अगर फील्डर उनका बखूबी साथ देते। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, चांगलीच मॅच या ठिकाणी अनुभवाला भेटणार आहे। सेमीफायनलचा थरार आहे, काय ऑन टाइम मॅचेस होताना पाहायला भेटलाय। कौतुक करेन मी आज केपीएल कमिटी मेंबरचा, आमच्या सर्व आयोजकांचा, ऑन टाइम मॅचेस देताना पाहायला भेटत आहे। फार कमी असे मॅचेस आपल्याला पाहायला भेटतात जे प्रत्येकी 5 षटकांचा षटक या ठिकाणी पाहायला भेटतोय। ओव्हर की आखिरी गेंद प्रवीण द्वारा, एवरी फुल टॉस गेंद बॉलर के ऊपर से मारने की कोशिश, भागकर 1 रन लिया, और बहुत ही बढ़िया सूझबूझ के साथ दूसरा रन भी कंप्लीट किया है। यहाँ पर आखिरी गेंद पर 2 रन मिलेंगे। अभी तक बांधे रखा है ठाकुर 11 में बैट्समैन को, हाथ खोलने का कोई भी मौका नहीं दिया उन्होंने। दिखा दिया है कि उनके गेंदबाजों को कितना एक्सपीरियंस है, किस तरीके से गेंद के साथ वो इस पिच पर मिश्रण कर सकते हैं। 2 ओव्हरचा खेळ संपलेला, धावसंख्या तब्बल 6। अगदी मैदानाच्या आतमध्ये पायांमध्ये व्हीलचॅक ही लावून धावत असताना पाहायला भेटत आहे हितेश पाटील। काय रनिंग बिटवीन द विकेट आहे पहा, स्वतःला डेंजर झोन मध्ये धावायचा आणि अप्रतिम या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये। 2 ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या ओव्हरमध्ये 3 आणि याही ओव्हरमध्ये 3 धावा, आणि धावसंख्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 6 धावा। येणाऱ्या 18 बॉलमध्ये शिलेदार टीमला मोठा पलटवार करावा लागेल या ठिकाणी, आणि येणाऱ्या जर 12-18 श्रेणीमध्ये कमीत कमी 35 आणि 40 धावा केले ना तर मॅच मध्ये मजा येणार आहे, प्रेक्षक वर्ग देखील आनंद होणार, कारण लोकांना षटकार चौकार पाहायचा असतो आणि आनंद या ठिकाणी लुटायचा असतो या क्रिकेटचा। आता क्षमता असलेले बॅटर आहेत हितेश पाटील आणि मोनिश बोरीजा। तीसरा ओवर लेकर आते हुए पहली इनिंग की कबीर एक उभरता हुआ सितारा। और ये बहुत ही बढ़िया शॉट लेग साइड में, गेंद फील्डर के हाथों में जाती हुई, देखते हैं सीमा रेखा पार करती है नहीं। ये बहुत ही बढ़िया थ्रो, कीपर की तरफ 1 ही रन मिलेगा। बहुत कम समय में बड़ा नाम अगदी या टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी कमवलेला आहे कबीर सिंग। मात्र प्रत्येक दिवस सारखा नसतो क्रिकेटच्या खेळामध्ये, कधी तुम्हाला पराभव तर कधी विजय हे मिळत असतो, मात्र अनुभव हे फार महत्त्वपूर्ण आहे। हार असो किंवा जीत असो, तुम्हाला त्यामध्ये काय शिकायला भेटतो ना, आणि त्या चुकीला बगुन तुम्हारा चांगला गेलिंग करावा लागतो या ठिकानी ऑन साइड डिवीजन मध्ये। खेलते हुए ऑन साइड की तरफ 1 ही रन मिलेगा, दूसरे की कोशिश करते हुए, लेकिन गेंद फील्डर के हाथ में सीधे कीपर के हाथों में थ्रो करते हुए कोई रन नहीं, 1 ही रन मिलेगा इस पर।
बहुत ही बढ़िया गेंदबाजी कबीर द्वारा। का मैच में आपको क्या बताया, जिसने एक ओवर में 26 रन मारकर पिछले मैच में बॉलर की हालत गंभीर कर दी थी। ज्या ठिकाणी अगदी मुसीबत गंभीर असते तिकडे तिकडे कबीर उभा असतो आणि याही मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे। ओहो, या ठिकाणी जबरदस्त फटका आहे पॉइंट रिजनच्या दरम्यान ठोकला यतीश पाटीलने आणि वेग पहा दुसऱ्या धावासाठी निघालेत आणि 2 धावा या बघता बघता कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता जे धावगतीला एक गेअरअप करायचं आहे म्हणजे पहिल्या 2 ओव्हर धावा कमी आले मॅडी फक्त 6 आले, मात्र आता धावांना एक वेगळा स्वरूप द्यायचं आहे, एक उंचीवर न्यायचं आहे, टार्गेट सेट करायचं आहे आणि तो प्रयत्न सुरू आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। बिल्कुल सही कहा आपने, अगर मैच को जीतना है तो रन रेट बढ़ाना होगा। और ये बहुत ही बढ़िया शॉट लेग साइड की तरफ, लेकिन गेंद डिक्लेयर जोन की तरफ जाती हुई सिर्फ 1 ही रन मिलेगा। बहुत दुख होता होगा बैट्समैन को कि इतने अच्छे शॉट पर सिर्फ 1 ही रन मिलता है। नाही, आम्ही नेहमी सांगत असतो, उल्लेख करत असतो की ज्या प्रकारे या संपूर्ण मुंबईमध्ये लोकांची घरं छोटी आहेत तसे मैदान देखील हळूहळू का होईना मात्र छोटे होत चालले आहेत, तर मैदान टिकवणे हे फार महत्त्वपूर्ण आहे आणि खाडीचा हा मैदान अगदी भरपूर छोटा होता, मात्र कुठे ना कुठेतरी उभे राहिले राजू दादा वैती आणि संपूर्ण वैती कुटुंब उभा राहिला या मैदानासाठी आणि अगदी आज खेळाडूंसाठी एक चांगला मैदान, एक चांगला व्यासपीठ या ठिकाणी प्राप्त करून देत असताना कौतुक असणार जितकं अगदी कौतुक केलं जाईल तितकं कमी आहे संपूर्ण वैती कुटुंबाचा। स्कोर बोर्ड पे 11 रन लग चुके हैं। बहुत ही बढ़िया गेंद, धीमी बाउंसर सीधे कीपर के हाथों में, पॉइंट की तरफ मारने की कोशिश लेकिन सफल नहीं हुए बल्लेबाज। रनों की गति बढ़ाने की जरूरत है सिलेदार 11 को, अगर उन्हें मैच में बने रहना है तो। अब तक ठाकुर 11 ने इस मैच को पूरे तरीके से अपने कब्जे में रखा है क्योंकि स्कोर बोर्ड पे सिर्फ 11 रन लगे और तीसरे ओवर खत्म होने वाला है ऑलमोस्ट। बहुत ही बढ़िया शॉट लेग साइड की तरफ और ये लंबा 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 जिसको कहते हैं सिक्सर। राइट इंच मध्ये आला कबीर सिंग, अगदी जर पहिला स्लोवर लेग ब्रेक होता आणि मित्र अशोक मिश्रा जी का केपीएल क्रिकेट कमेटी हार्दिक स्वागत करती है। अशोक जी यहाँ पर पधारे हैं जिन्हें क्रिकेट से काफी लगाव है, हालांकि समय न होने के कारण अब वो क्रिकेट खेल नहीं पाते हैं लेकिन देखने का मौका कभी नहीं छोड़ते हैं। एक बार फिर मैं कमेटी की तरफ से उनका हार्दिक स्वागत करता हूँ। मॅडीबाई प्रत्येक जण असतो त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टी कमी पडत असतात, त्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी काही रिस्पॉन्सिबल लोक असतात ना ते मैदान सोडतात आणि आपल्या घराचा अनुभव घरच्या लोकांना सपोर्ट करत असतात आणि अगदी त्यापैकी एक नाव म्हणजे अशोक सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। आणि तुम्ही चर्चा केली क्रिकेट पाहण्यासाठी लोक मैदानामध्ये येताना पाहायला भेटतात आणि IPLचा देखील क्रेज चालू आहे, सुप्रीम एका ठिकाणी चालू आहे, मात्र क्रिकेट हे बघण्याचा जे आनंद असतो ना एक चांगलाच असतो आणि एक सर्वजण जे खेळाडू सगळे अनुभवतात की आम्हाला क्रिकेट पाहायचा याचा आनंद घ्यायचा, याचा मनोरंजन आम्हाला करायचं आहे, कारण क्रिकेट आम्ही खेळू शकलो नाही आहे मात्र आमच्या नसामध्ये आज क्रिकेट आहे हे दाखवत असताना आमचे अशोक मिश्रा सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा मनपूर्वक असा स्वागत असणार आहे या संपूर्ण KPL लीग मध्ये। ठाकुर 11 की तरफ से चौथा ओवर लेकर आते हुए प्रवीण, जिन्होंने पिछली ओवर काफी बेहतरीन डाली थी और बाजी से बैट्समैन को बांधे रखा था। बहुत ही बढ़िया शॉट, उल्टे बॉल पे मारने की कोशिश लेकिन गेंद कीपर की तरफ जाती हुई। 1 रन पूरा किया है, दूसरे की कोशिश पूरी नहीं हो पाई, सिर्फ 1 ही रन मिलेगा। स्कोर बोर्ड ऊपर की ओर खिसकता हुआ स्कोर बोर्ड पे लग चुके हैं 18 रन। काफी स्लो शुरुआत कही जाएगी, चौथे ओवर का खेल जारी है मैदान के बीच में, खरे अर्थाने पहला चेंडू एकच धाव आली आहे
आणि 11 चेंडू कमीत कमी 35 किंवा 30 करावं लागेल. आगे निकलकर मारने की कोशिश हो रही है, फर्नीचर डावाडोल. बहुत ही बढ़िया गेंदबाजी प्रवीण द्वारा. अपनी कलाइयों का इस्तेमाल किया है, धीमी गति से गेंद को छोड़ा सीधे स्टंप पर और बैट्समैन को चकमा देती हुई गेंद ने फर्नीचर को डामाडोल कर दिया है. डीजे तीन ओवर 2 बॉल की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पहुंचा है 18 रनों पर. काफी धीमी शुरुआत रही है यहाँ पर सिलेदार 11 की. अभी भी 10 गेंदों का खेल. मैं रिक्वेस्ट करूंगा आदरणीय सन्माननीय राजेंद्र वैती साहेबांना की आपण मुख्य स्टेजच्या दिशेने यायचं आहे. और ये उठाकर मारा है स्ट्रेट शॉट. गेंद सीमा रेखा के बाहर. अंपायर का 6 रनों का डिसीजन. बहुत ही बढ़िया जानदार शानदार शॉट. ओके जो तेन धूप लगे आवे तमें छाँव बन जावा तेरी खुशियों के खा. अंपायर मैच को जल्दी से चालू किया जाए. कमालीची मॅच, कमालीची बॅटिंग या ठिकाणी आल्या पहिल्या मॅच बॉल फेस करत असताना दबाव काय असतो ना हे पूर्णपणे शिफ्ट केला गेलाय आणि आल्या आसमान दाखवला गोलंदाजाला आणि थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकून देण्याचा कार्य केलाय आणि असणार आहे आता तब्बल 9 चेंडू आणि अविनाश पाटील सायकलकडे. और ये अंपायर का व्हाइट बॉल का एक अतिरिक्त रन मिलता हुआ सिलेक्शन को स्कोर बोर्ड 1 रनों से ऊपर 25 रनों पे पहुंच चुका है. अगदी अविनाश पाटीलच्या रेंजमध्ये बॉल आला ना तर भल्या गोलंदाजांनी यांनी आसमान दाखवलाय. अगदी कोण विसरणार यांची बॅटिंग. नाईट मॅच केंद्रमंत्री चषकमध्ये एक बॉल 6 पाहिजे असताना ठोकला गेलेला षटकार अविनाश पाटील बॅटिंगसाठी आहेत. अजूनही आल्या षटकार ठोकला म्हणजे अवघ्या एक बॉलमध्ये 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना पाहायला भेटत आहे. चांगली बॅटिंग अविनाश पाटील. दबाव आहे आणि दबावामध्ये खेळण्यासाठी जाणला जातो अविनाश. और ये जोर से मारने की कोशिश लेकिन आधे बैट पे लगती हुई गेंद. एक ही रन मिलेगा. गेंद फील्डर के दूसरे की कोशिश लेकिन गेंद फील्डर के हाथों में. इसी के साथ स्कोर बोर्ड पहुंचा है 26 रनों पे. चांगली मॅच या ठिकाणी सेमीफायनलचा थरार या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटत आहे टीम ठाकूर 11 तर त्यांना प्रत्युत्तर देताना पाहायला भेटत आहे टीम शिलेदार. आणि आतापर्यंत जर पाहिला तर 3.4 चेंडूचा खेळ संपतो. धावसंख्या 26 स्कोर कार्डवर आहे. हल्ला चढवला जाईल का पाहूया. सर्व हेच आहे चांगले आहेत. आणि या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. हमारे बीच में उपस्थित है आदरणीय अशोक मिश्रा जी और साथ ही साथ अगदी या विभागातील दमदार नगरसेविका म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातो असे प्रेमळ व्यक्तिमत्व नर्मदा ताई वैती मॅडम आपल्या समोर या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील आपण या ठिकाणी भव्य स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. विशालदादा कांबळे आपल्या समोर आहेत आणि अशोक मिश्रा जी देखील आहेत यांचं देखील स्वागत करणार आहोत. आणि एक क्वेश्चन जर पाहायला गेलो तर 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आपल्याला पाहायला भेटत आहे 27 धावा. तर आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहोत मित्रांनो. तर या मीरा भाईंदर महानगरपालिकेतील अगदी माजी नगरसेविका
नर्मदाताई वैती मॅडम आपल्या समोर या ठिकाणी आहेत आणि त्यांचा या ठिकाणी भव्य स्वागत केलं जाईल खाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मी विनंती करेन विशालदादा यांना आणि तसेच आमचे वैती ब्रदर्स आणि शॉल तसेच मोमेंटो घेऊन या ठिकाणी विशाल कांबळेजी या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळं समान असताना मी कॅमेरामॅनना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी फ्रेम करायचा आहे हा मुवमेंट. आणि अगदी या मीरा भाईंदरच्या माजी नगरसेविका म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातो एक दमदार नगरसेविका म्हणून नर्मदाताई मॅडमचं या ठिकाणी भव्य स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी मुख्य स्टेजवर आमचे राजूदादा आणि मनोजदादा वैती यांचे मातोश्री अर्थात नगरसेविका नर्मदाताई वैती मॅडमचं या ठिकाणी भव्य स्वागत आणि सन्मान केला जात आहे. क्रिकेटवर असलेला प्रेम अगदी या मैदानामध्ये घेऊन आलाय. आमच्या लाडकी आईला अर्थात नर्मदाताई मॅडमला या ठिकाणी घेऊन आलाय आणि अगदी प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या पाठीराखाने या ठिकाणी उपस्थित झाल्या त्या सर्वांचे धन्यवाद असणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांनी आम्हाला देखील या स्पर्धेसाठी आर्थिक मदत दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा राजू वैती दादा आणि मनोजदादा वैती यांचा इव्हेंट असतो त्या इव्हेंटमध्ये आवर्जून एक मोठा पाठिंबा सपोर्ट देत असतात असे आमचे अशोक मिश्राजी यांचाही देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आमच्या लाडक्या राजूदादा यांच्या माध्यमातून केला जात आहे. मित्रांनो आमच्या मुख्य स्टेजवर खूप खूप धन्यवाद अशोक मिश्राजी. आपला दिले गेला सपोर्ट आपला सहकार्य आपली मदत आम्ही मान्य करून आज एक भव्य आयोजन केलं आहे आणि आज प्रेक्षक वर्ग देखील खुश झालेला आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही मनापूर्वक धन्यवाद करतोय अशोक मिश्राजी. असाच मदत तुमचा सपोर्ट मिळत राहावा हीच आई जगदंबेशी यांनी प्रार्थना करतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. उत्कंठा वाढलेली आहे या मॅचची. शेवटचा अंतिम ओव्हर आखिरी ओवर लेकर आए राज जिन्होंने काफी क्रिकेट खेला है खाड़ी पर. और ये बहुत ही बढ़िया शॉट स्ट्रेट बॉलर के ऊपर से 6 रनों के लिए. ओवर द बॉलर हिट नो चांस ऑफ द फील्डर इनटू द साइड स्क्रीन के सामने ठोका यहाँ पर. अद्भुत शॉट है अविनाश पाटिल को इनके सामने गेंद रखी और सामने तो अच्छा ही मारते हैं और ये कमाल का मारा है. लेकिन ये रन आउट करार दिया जाएगा. एक ही रन मिलेगा. खूप खूप धन्यवाद आदरणीय अशोक मिश्राजी जे आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा एकत्रित वाढवलेली आहे. आपण मनपूर्वक त्यांचा धन्यवाद करतो. वैती ब्रदर्स आणि विशाल कांबळेजी यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊया. विकेट या ठिकाणी आली आहे. मात्र या ठिकाणी शिलेदार टीमसाठी काय पाहिजे तर शिलेदार या टीमसाठी स्ट्राईक पाहिजे अविनाश पाटीलला. आणि यस धन्यवाद करत आहेत या ठिकाणी सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा. अशोक मिश्राजी स्क्रीनवर पाहिला आपण. आणि आता मॅचच्या दिशेने टोटल पाहिला गेला तर धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे तब्बल 35 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. का 50 धावा पूर्ण करतील का टीम शिलेदार. उत्कंठा वाढलेली आहे या मॅचची. अविनाश पाटील असणार आहे सायकलकडे. जोर से मारने की कोशिश लेग साइड की तरफ गेंद जाती है फील्डर के हाथों में और ये मिस फील्ड होते हुए दूसरा रन कंप्लीट किया है. बहुत ही बढ़िया सूझबूझ रनिंग बिटवीन द विकेट्स. 1 रन के लिए बदले 2 रन चुरा लिए इन्होंने यहाँ पर. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. पुल करायचा होता बॉल हुल करायचा होता बॅटवर बॉल येत नाही आहे. अगदी सरळच्या दिशेने चांगला फटका केला अविनाशने मात्र वारंवार ऑनसाइड मध्ये प्रयत्न करत आहेत. आणि या दरम्यान जर पाहिलं तर 2 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या 37 स्कोर कार्डवर एक सम्मानजनक स्थिती आता पाहायला भेटत आहे टीम शिलेदार नवगरच्या माध्यमातून. स्ट्रेट शॉट मारने की कोशिश बॉलर को लगती कोई भी रन नहीं मिलेगा. बहुत ही बढ़िया फील्डिंग यहाँ पर.
स्कोर सम्मानजनक स्कोर की तरफ पहुंचता हुआ। स्कोर बोर्ड पे 37 रन लग चुके हैं। शिलेदार 11 को ये सोचना होगा कि अपोजिशन टीम में ऐसे बल्लेबाज भी है जो 2 ओवर में मैच को खत्म कर सकते हैं, तो उन्हें 2-3 गेंदों का भरपूर फायदा उठाना पड़ेगा। और ये बहुत ही बढ़िया गेंद बैट्समैन को बीट करते हुए कीपर के हाथों में, बहुत ही बढ़िया डिलिव्हरी राज द्वारा। सध्याचा जो क्रिकेट सुरू आहे ना मित्रांनो, बॅटला बॉल लागला नाही तर लगेच अंपायरकडे पाहायचा आहे. इट्स अ व्हेरी बॅड क्रिकेट. लास्ट टू गो, ओवर की आखिरी गेंद और इस इनिंग की आखिरी गेंद। बहुत ही बढ़िया स्लो बाउंसर शोल्डर की तरफ से कीपर के हाथों में जाते हुए कोई भी रन नहीं मिलेगा। बहुत ही बढ़िया कमबैक किया है यहाँ पे राज ने। स्कोर बोर्ड पे लगे 37 रन, जीत के लिए 38 रनों की आवश्यकता। अगदी फायटिंग स्कोर आहे, मॅच बनवू शकते. बॉलिंग चांगली करावं लागेल टीम शिलेदारला. आणि आज तर दिवस राहिला संपूर्णपणे कबीर आणि ठाकूर 11 टीमचा, कारण जो मोमेंटम पाहिजे होता ना पहिल्या मॅच मध्ये 70 धावा बोलण्याला ठोकले होते. उदय पाटीलची चांगली कामगिरी राहिली होती, मात्र त्या मॅच मध्ये अगदी कबीर सिंगने 50 धावा ठोकले आणि टीमला एक ऊर्जा दिली, एक आत्मविश्वास दिला आणि त्यानंतर काही उभारी घेतली या ठिकाणी ओव्हरऑल टीम मध्ये. आणि पुन्हा एकदा आपल्या समोर उपस्थित होताना पाहायला भेटत अजित गुप्ता जी आणि तपोवन तिवारी जी, इनका बहुत बहुत स्वागत रहेगा. दोनों ही हमारे मान्यवर जो उपस्थित होते हुए और उदय पाटिल की बल्लेबाजी के फैन हो गए तपोवन तिवारी जी, और अब यहाँ पर उपस्थित होते हुए उनका भी हम बहुत बहुत स्वागत करेंगे. और सेमीफाइनल नंबर 1 का एक इनिंग यहाँ पर समाप्त हुआ है. 38 रन बने और ठाकुर 11 टीम को 39 रन बनाने पड़ेंगे. आने वाले 30 घंटों पर छोटा सा ब्रेक लेंगे और हमारे दोनों ही मेहमानों का स्वागत करेंगे डीजे की तरफ से. कम ऑन डीजे. धन्यवाद दीजिए. 4 टीमें हैं जिन्होंने मेहनत बहुत किया है और चारों टीमों की जो समसमाती हुई ट्रॉफी है ना, हमारे तपोवन तिवारी जी वहाँ पर खड़े और देख रहे हैं कि कौन सी टीम कौन सी ट्रॉफी ले जाएगी. नजरें तो सारी टीमों की है फर्स्ट प्राइज के ऊपर, क्योंकि आप किसी प्रतियोगिता में पहला प्राइज जीतते हो ना तो उनका नाम बोलबाला हमेशा रहता है, क्योंकि पहले वाले को हमेशा सम्मान रहता है. और यहाँ पर देखना होगा रन बनाए गए हैं 37 बने और लक्ष्य रखा गया 38 रनों का. हमारे मुख्य मंच पर इस मीरा भाईंदर महानगर पालिका की दमदार नगर सेविका अमृताबाई वैती मैडम जो हमारे मंच पर उपस्थित है, इस मैच का आंखों देखा हाल यहाँ पर एंजॉय करती हुई नजर आई है. और आज के युग में जो ह्यूमन क्रिकेट है वो भी काफी अच्छा देखने मिला है. इस प्रकार से हम देखते हैं पाकिस्तान प्रीमियर लीग, उससे ज्यादा जो बजट होता है वो हमारे ह्यूमन्स इंडियंस प्रीमियर लीग का होता है. और हाल ही में शुरू है इंडियंस प्रीमियर लीग, आईपीएल शुरू है और एक अलग जलवा होता है, एक रोमांच अलग होता है. और जहां पर आईपीएल का कहीं ना कहीं मुकाबले शुरू है, लेकिन टेनिस का जो क्रेज है वो कम नहीं हुआ है. हमारे दर्शक भी एंजॉय कर रहे हैं. दर्शक निवेदन बाउंड्री लाइन के बाहर आना है. अंपायर से निवेदन है कि जल्द से जल्द मैच को चालू किया जाए. शिलेदार 11 जल्द से जल्द अपनी फील्डिंग लगाए. बल्लेबाजी के सचिन यादव आए हैं. अभी तक आज के पूरे दिन भर में एक भी बड़ी पारी, एक भी बड़ा स्ट्रोक नहीं आया है सचिन यादव के बल्ले से. देखिए ये वो खिलाड़ी हैं जो बड़े मैच में बड़ा परफॉर्मेंस करते हैं. ये बड़ा मुकाबला है. यहाँ पर एक सेंसिबल शॉट और विकेट के बीच में रहकर रन्स को जोड़ते हुए जीत की ओर अपनी टीम का परचम लहराने की कोशिश यहाँ पर रहेगी. ओपन यहाँ पर करते हुए नजर आ रहे हैं अशोक पाल,
और उनका साथ दिया है सचिन यादव। दोनों ही उत्तर प्रदेश के खिलाड़ी हैं इस वक्त बल्लेबाजी के लिए। शिलेदार 11 की तरफ से पहला ओवर लेकर आते हुए संतोष भैया जी, बड़के भैया, ये इनको भी नाम दिया गया मीरा भाईंदर में। आप इन्हें संतोष नहीं बोल सकते हो, इनको रिस्पेक्ट है, इनके नाम के आगे ब्रांड है, वो है ब्रांड बड़के भैया। बड़के भैया गेंदबाजी के लिए आए हैं पहला ओवर लेकर और एक चक्री गेंदबाज हैं। ये अगर चले तो चांद तलक, नहीं तो अपनी टीम को घर तक ले जाते हैं, ऐसे गेंदबाज हैं। लेकिन इनका चलना बहुत मायने रखेगा इस मुकाबले में। अगर इनका ओवर सफल गिर गया तो कहीं ना कहीं टीम को ऊर्जा मिलेगी, पावर मिलेगा, शक्ति मिलेगी। और देखना होगा क्या बड़के भैया के गेंदबाज यहाँ पर कमाल धमाल मचाएगी मैदान के बीच में। क्योंकि आपको एक इतिहास बताते चलूं, ग्लेन बने जो कि बहुत फॉर्म में थे, उत्तराखंड के खिलाड़ी हैं, और उस फॉर्म को इन्होंने रोक दिया था। मतलब 6 गेंदों पर केवल 2 रन डाले थे ग्लेन बने के अगेंस्ट में, और सीजन में अच्छे फॉर्म में नजर आए बड़के भैया तैयार होते हुए। पहली गेंद और बहुत ही बढ़िया शॉट कवर्स के ऊपर से, देखते हैं 2 रन कंप्लीट किए अभी तक, तीसरे की कोशिश और गेंद सीधे विकेट कीपर के पास, 3 ही रन मिलेगा। बहुत ही बढ़िया शॉट अशोक पाल द्वारा पहली गेंद पर उन्होंने दिखा दिया है अपनी मंशा कि हम इस मैच को जल्द से जल्द खत्म करना चाहते हैं। पर देखिए मैच जल्द से जल्द खत्म नहीं होगा, क्योंकि अभी भी गेंदबाजी का जो विकल्प है ना वो कहीं ना कहीं स्ट्रांग है शिलेदार टीम का। कल के दिन में छाई थी टीम, और कहीं ना कहीं आज भी जिस मेरिट के हिसाब से ये बल्लेबाजी हुई है ना, जहां पर गेंद गिरी वहां पर बल्ला घुमाया दिन है आज अशोक पाल का भी। जोर से मारने की कोशिश, लेकिन गेंद पीछे की तरफ जाती हुई, 1 रन कंप्लीट किया है। गेंद फील्डर के हाथों में, 1 ही रन मिलेगा। धीरे धीरे मैच को बनाने की कोशिश है, क्योंकि संतोष भैया का अगर ये ओवर बड़ा बनता है ना तो कहीं ना कहीं ठाकुर 11 के लिए मजा आ जाएगा। चलिए बच्चों, साइकिल निकालना है बाहर ग्राउंड के, जल्द से जल्द बाबू साइकिल लेके जाइए आप ग्राउंड के बाहर। बहुत ही बढ़िया गेंद, लेकिन दिशाहीन गेंदबाजी, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। 1 अतिरिक्त रन प्राप्त होता हुआ ठाकुर 11 को, स्कोर बोर्ड पे 1 रनों का मुनाफा। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅच मध्ये अजूनपर्यंत रनचा बँक बॅलन्स फार कमी आहे शिलेदार टीमकडे। या सर्व गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल आणि हे स्टॉप करावं लागेल जर तुम्हाला विजय या ठिकाणी प्राप्त करायचा आहे आणि फायनल गाठायची आहे तर चांगली गोलंदाजी करावं लागेल। आगे निकल कर मारा है कवर्स की तरफ, गेंद सीधे फील्डर के पास, 1 रन कंप्लीट किया। दूसरे की कोशिश, बहुत ही बढ़िया थ्रो और मिस फील्ड होती हुई कीपर के पास जाती हुई गेंद, लेकिन 1 ही रन मिलेगा। स्कोर बोर्ड पर 1 और रन जुड़ता हुआ। डीप लॉन्ग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक हितेश पाटील होते, त्यांनी थोडासा या ठिकाणी गफलत केली, नंतर फ्रेकी दिली, फ्रेकी देखील खराब होती, मात्र अगदी बॅकअप चांगला आलाय आणि या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर। चांगली गोलंदाजी बड़के भैया यांच्या माध्यमातून। फुल टॉस गेंद सामने की तरफ मारा बॉलर के ऊपर से, गेंद फील्डर के हाथों में, दूसरा रन लेने की कोशिश, लेकिन बहुत ही बढ़िया थ्रो, 1 ही रन मिलेगा। स्कोर बोर्ड 1 और रन ऊपर की ओर खिसकता हुआ 7 रनों पर पहुंच चुका है। अभी तक बढ़िया गेंदबाजी बड़के भैया द्वारा, जनक गेंदबाजी। 4 चेंडू फेकले गेलेत, अजून एकही मोठा फटका खेळण्यासाठी इन्व्हाइट नाही, संधी नाही दिली आहे मॅटरला, प्रयत्न करत अशोक पाल। बहुत ही बढ़िया शॉट लेफ्ट साइड की तरफ, पहला रन कंप्लीट किया है तेजी से, 1 ही रन मिलेगा। स्कोर पर पहुंचा है 8 रनों पे। हालांकि मोनिश बोरीशा असे क्षेत्ररक्षक आहेत ज्यांच्या नाव अगदी जबरदस्त आदरने घेतला जातो। फिल्डिंग पोझिशन मध्ये, फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये परफेक्ट ॲक्युरेट आहे तो मोनिश बोरीशा। मग कॅच असो, चेंडू टाकून मध्ये या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5, शेवटचा अंतिम बॉल असणारा बडके भैया यांचा पहिल्या चेंडूवर 3 धावा, सिंगल वाईड, त्यानंतर लागोपाठ तिगडी झाली सिंगलची, मात्र अजूनही शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 8 धावा पाहायला भेटतात। एकही अजून डॉट बॉल आला नाही या ओव्हर मध्ये बडके भैया यांच्या माध्यमातून। और की आखिरी गेंद और एक फुल टॉस बनाकर मारा है ऑफ साइड की तरफ, पहला रन तेजी से कंप्लीट करते हुए दूसरे की कोशिश, लेकिन बहुत ही बढ़िया थ्रो, और ये थ्रो विकेट कीपर के ऊपर से डिक्लेयर जोन में जाती हुई 1 एक्स्ट्रा रन। इस तरह की गलतियां आपको ये मैच हरा सकती हैं। वैसे ही आपके स्कोर बोर्ड पे बहुत कम रन लगे, 10 हो गया ना। 2 धावा याही चेंडूवर भेटणार आहे। एक एक रनचा क्रिकेटमध्ये महत्त्व काय असतो ना, हे त्या टीमला विचारा ज्या टीमने 1 धावा
कमी बनवले आणि संघ पराभूत झालाय. या टोटल रन 3. येस, 3 धावा आहेत या बॉलवर. वेट अंपायर वेट. We are waiting for umpire decision. चलिए थर्ड अंपायर हमारे जाना है विशाल कांबळे जी आना है. प्लीज डोंट आर्ग्यू विद द प्लेयर्स. अंपायर विशाल कांबळे जी आना है. अगदी किती धावा या बॉलवर आहेत. आमचे आयोजक कमिटी जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. 1 आहे की 2 आहे की 3 आहे आणि यस काय आहे एक्झॅक्टली अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि धावा किती आहे. कारण जेव्हा चेंडू थ्रो झाला तेव्हा बॅटर कुठे होते, पोझिशन काय होती, या सर्व गोष्टी चेक केल्या जाईल आणि त्यानंतर डिसिजन येणार आहे. एस अंपायर किती धावा आहेत या बॉलवर. एस अंपायर येस, थँक्यू सो मच निर्णय दिल्याबद्दल. 2 धावाच आहेत कारण बॅटर सुटला नव्हता. दोन्ही एंडकडे बॅटर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये होते आणि त्यानंतर एक वाईडिश थ्रो आला, खराब थ्रो आला आणि तिकडे 2 धावा या बॉलवर. आणि धावसंख्या ठाकूर 11 जाऊन पोहोचत आहे तब्बल 10 या धावसंख्यावर. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर पर पहुंचा है 10 रनों पे. मात्र 28 रनों की आवश्यकता 24 गेंदों में जीतने के लिए ठाकुर 11 को. सिलेदार 11 की तरफ से दूसरा ओवर लेकर आते हुए अभय, जिन्होंने पिछले मैचों में काफी बढ़िया गेंदबाजी की है और अपने कैप्टन के डिसीजन और टीम के डिसीजन पे खरे उतरे हैं. स्वतः कॅप्टन आहे त्या ठिकाणी अभय. आणि हा असा मुलगा आहे ना, यांनी फार कमी वयामध्ये आज जीतू पॅकर्स नवगडसाठी स्ट्राईक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जात आहे. आणि लेट्स सी, पाहूया या मॅचमध्ये अभय यांची कामगिरी कुठपर्यंत असणार आहे. कारण जर अभयची गोलंदाज चांगली पडली या मॅचमध्ये, या ओव्हरमध्ये, तर टीम शिलेदार 11चा कमबॅक निश्चित होऊ शकतो. मात्र पाहूया. बहुत ही बढ़िया शॉट स्ट्रेट की तरफ और एक कैच आउट हो सकते थे लेकिन गेट फील्डर के हाथों में जाते हुए एक टप्पा, दूसरे की कोशिश और 2 रन लेने में कामयाब. बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटच्या इतिहासामध्ये नेहमी मानला जातो पकड़ो कैचेस और जीतो क्रिकेट का ये शानदार गेम. मात्र या ठिकाणी जर पाहिला तर कॅच ड्रॉप झालेली आहे, जीवनदान भेटलाय आणि जीवनदानाचा फायदा मॅटी आपण पाहिलाय कबीर सिंगला. जेव्हा 4 बॉलमध्ये 20 पाहिजे होते, कबीर सिंगचा कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर जी बॅटिंग केली गेली ना कबीर सिंगने 3 बॉलमध्ये 3 षटकार मारून ठाकूर 11 संघाला विजयीचा शिलेदार बनवला गेलाय कबीर सिंग आणि ठरले होते मॅन ऑफ द मॅच. 50 धावा पहिल्याच मॅचमध्ये कबीरच्या बॅटमधून आले होते. गलती एक बार हो तो उसे गलती कहते हैं, अगर गलती दोबारा की जाए तो उसे अपराध कहते हैं और उसकी सजा मिली पिछले मैच में. बहुत ही बढ़िया शॉट कवर्स की तरफ ऊपर से उठा के मारा और बहुत ही बढ़िया कैच यहाँ पर. बहुत ही बढ़िया
बॅट स्विंग पाहायला भेटत आहे. अफलातून बॅट स्विंग या ठिकाणी नाव आहे. कबीर गाव आहे प्रभावित केलंय असं संपूर्ण या दिवसामध्ये. कबीर सिंगने पहिल्याच मॅच मध्ये 50 धावांची एक अफलातून आणि अगदी जबरदस्त उल्लेखनीय बॅटिंग पेश केली गेली कबीर सिंगच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल होता, अगदी बॉलला उडवायचा होता. परफेक्ट मिडलला बॅट स्ट्रोक होत नाहीये. फायनलच्या दरम्यान एकच धाव या चेंडूवर घेतली जाईल आणि बघता बघता ओव्हरऑल 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. टोटल 25 रन, 25 धावा. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया टीम जीटी टायगर्स नवघर वर्सेस टीम गौरव 11. एका बाजूला आदित्य शेट्टी तर दुसऱ्या बाजूला उदय पाटील एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी खेळताना पाहायला भेटणार आहेत. चला टॉस साठी राहुल शर्मा जीटी टायगर्स टीमचे कर्णधार आणि टीम गौरव 11 चे मोनू टॉस साठी यायचं आहे. एक चांगलीच मॅच पाहायला भेटणार आहे याही नंतर, कारण 2 अनुभवी मीरा भाईंदरचे 2 लेजेंड खेळाडू एकमेकांच्या विरोधात पाहायला भेटणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वर ओव्हर नंबर 3 घेऊन निलेश यादव, एक अजून उत्तर प्रदेशचा खेळाडू. आणि धावसंख्येकडे जर लक्ष दिला तर ओव्हरऑल धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. 25 धावा अजूनही विजयाकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. कबीर सिंग ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली गेली अभय अगेन्स्ट मध्ये. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि आता निलेश यादव यांना कमबॅक करावं लागेल. जबरदस्त ट्रॉफीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आणि त्या ट्रॉफीचा हकदार कुठला संघ असणार आहे याचा या ठिकाणी अजूनपर्यंत 2 सामने बाकी आहेत. निलेश यादव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. ओहो या ठिकाणी पहा आपल्या स्लॉट मध्ये चेंडू आल्यावर आपण कार्यक्रम करतो आणि करतो आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईन जेव्हा षटकार. घेत असताना हे फॅन्स आहेत, कबीर सिंगचे फॅन्स आहेत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. गुड्डू रंगीला त्यांच्यासाठी तर नक्कीच कॅमेराची जी क्लिअरिटी ना ती कमी पडणार आहेत. आणि अशोक पाल सच्चा यांना मुलाखत दिली या ठिकाणी आमचे लाडके प्रेक्षक गुड्डू रंगीला. मॅच पुन्हा ऑन. याही वेळी बॉलला आसमानी टोला, बॉलला फेकून दिलाय डीप काव कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या पार पार पार. म्हणजे अंपायर लास्टच्या बॉलवर काहीच नाहीये. ओहो या ठिकाणी पहा मॅच मध्ये पलटवार, म्हणजे असा वाटला की षटकार गेलाय मात्र कुठे डिक्लेअर झोन आहे. हा करेंगे 2 मिनिट उद्या बॉल आलाय. याही वेळी आता सफल झाले होते. बॅटवर बॉल आला नाहीये प्रॉपरली. एक धावाचा प्रयत्न आणि एक धाव. त्याला आमच्या समोर कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करेन आमच्या ओव्हर नंतर करूया या ठिकाणी टॉस. निलेश यादव पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर डॉट सिंगल. ओहो या ठिकाणी अशोक पवारच्या बॅट मधून आलाय हा उतुंग हाय हँडसम ग्लोरियस
ट्रेमेंडस सिक्सर. आता माझी सटकली. दिवस ठाकूर 11 वाहिला आहे आणि ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश केला. वेल डन टीम ठाकूर 11. वेल प्लेड कबीर सिंग. चला आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करतो. सेमीफायनल नंबर 2 चा टॉस केला जात आहे. दोन बलाढ्य संघ आमने सामने. एका बाजूला पाहिजे तर जीटी पॅकर्स मौदर तर दुसऱ्या बाजूला गौरव 11. टॉस केला जात आहे या ठिकाणी. सेमीफायनल नंबर 2 चा नाणेफेकीचा कॉल लागोपाठ जिंकलेला आहे म्हणजे मोली यांनी. आणि या मॅचचा मानद मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत. या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे. तब्बल 2 गडी बाद केलेले आहेत आणि 2 ओव्हर फेकत असताना 13 धावा खर्च केल्या. मिस्टर प्रवीण शर्मा ठरले आहेत मॅन ऑफ द मॅच. प्रवीण शर्माने यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. प्रवीण शर्मा यांना विनंती करेन की आपण या 2 ओव्हर 13 रन आणि 2 विकेट. अभी भी 5 ओवर का ही रहेगा. प्रवीण शर्मा या. अभी भी 5 ओवर का ही है ना. होमटेक्स च्या माध्यमातून एक सर्कल कॅप त्यानंतर एक सन्मान चिन्ह. प्रवीण शर्मा या बन प्लीज. प्रवीण शर्माजी यांना विनंती असणार आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आणि मॅचला ऑन करायचा आहे. महिंद्रा रेस मधील खेळाडू खेळताना पाहायला भेटत आहे. संपूर्ण आज जी गोल्डन सर्कल आहे तिकडून ते पूर्ण स्टेशन पर्यंत ईस्टच्या खेळाडू या ठिकाणी अगदी गोल्डन सर्कल टू फाटक टू नवघर ते नवघर रोड ते पूर्णपणे स्टेशन पर्यंत महिंद्रा ईस्टचे खेळाडू खेळताना पाहायला भेटत आहेत. प्रवीण शर्मा या प्लीज आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. प्रवीण शर्मा चेतन. ठाकूर 11 संघाचे प्रवीण शर्मा आणि किल्ला गल्लीचे अशोक बिंडा आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. चला मॅच ऑन करा. अंपायर्स मॅचच्या दिशेने जायचं आहे. उशीर होतोय या ठिकाणी कारण ग्रँड फिनाले देखील आम्हाला कमीत कमी 4 ते 5 षटकांसाठी खेळवायचं आहे. मात्र सेमीफायनल ही महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेने. चेतन शर्मा प्रवीण शर्मा जर असतील तर आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. चला टॉस कंप्लीट झालेला आहे. मोनू टीम अर्थात गौरव 11 प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. 5-5 ओव्हरची मॅच आहे. नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. आजचा दिवस गाजवणारा संघ ठाकूर 11 थेट फायनल मध्ये दाखल झालाय. मात्र अगदी ग्रँड फिनालेचा
अगोदरची अर्थात सेकंड सेमीफायनल मॅच या ठिकाणी आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. GT पॅकर्स नवगड वर्सेस टीम गौरव 11 या दोन टीमच्या दरम्यान. चला मॅच ऑन झाला. मॅच ऑन करा प्लीज विनंती असणार आहे. आजचा संपूर्ण दिवसामध्ये अफलातून कामगिरी केली. पूर्णपणे जर पाहिला गेला तर टीम गौरव 11चा बोलबाला राहिलाय. अगदी एक मॅच सोडून द्या त्यानंतर गौरव टीमने काय कमालीचा स्पेल फेकला गेलाय आणि सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये मी म्हणेल रोहित शर्मा यांचं नाव देखील येईल. कारण 8 विकेट 2 मॅच मध्ये त्याच्या नावावर आहे आणि एक मिडल ओव्हर देखील आहे. फायफर घेतला होता याच्या अगोदरच्या मॅच मध्ये रोहित शर्मा या गोलंदाजाने.